मनसे अध्यक्ष बोलतात एक पण घडतं मात्र वेगळंच। आम्ही असं का म्हणतोय पाहूयात। तुमच्या नोकऱ्या कोणालाही छीनून घेता येणार नाहीत। या महाराष्ट्रामध्ये निर्माण होणाऱ्या कोणत्याही नोकरीवरती महाराष्ट्रातल्या तुम्हा मराठी मुलांचाच पहिला अधिकार आहे, दुसऱ्या कोणाचाही अधिकार त्याच्यावरती असता कामा नये। गडचिरोलीमधल्या सगळ्या प्रकल्पांमध्ये परप्रांतीय घुसवलेले आहेत। कंत्राटी पद्धतीने बाहेरची माणसं आणतायत। तिथली मुलं जर समजा गेली, आपली मुलं जर समजा गेली, काय सांगतात माहितीये? नोकरी मिळणार नाही। त्या आमदार बिमदार खासदार आम्हाला सांगू नका, आम्ही मॅनेज केलेले आहेत। आता तुम्ही आक्रमण करायला येतात, तुम्हाला ही गोष्ट काबीज करायची आहे, याच्यासाठी तुम्ही येत आहात। जी गोष्ट महाराष्ट्र नवनिर्माण सेना होऊ देणार नाही, जी गोष्ट महाराष्ट्र नवनिर्माण सेना होऊ देणार नाही, जी गोष्ट महाराष्ट्र नवनिर्माण सेना होऊ देणार नाही। राज ठाकरेंची ही सगळी वक्तव्य ऐका। अशी एकही पत्रकार परिषद किंवा भाषण नसेल ज्यामध्ये राज ठाकरेंनी परप्रांतीयांचा समाचार घेतला नाही आणि मराठी माणसाच्या रोजगाराची कळकळ व्यक्त केली नाही। आता हे दुसरं चित्र पहा, घाटकोपर स्टेशनच्या बाहेरचं। एक शिववडा पावची गाडी आणि दुसरी चायनीज खाद्यपदार्थ विकणारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची गाडी। दोन्ही राजकीय पक्ष मराठी माणसांच्या रोजगाराचे कैवार घेतलेले। पण आम्ही जेव्हा मनसेच्या गाडीवर गेलो तेव्हा समोर आला एक धक्कादायक प्रकार। मनसेच्या गाडीवर रोजगार उत्तर भारतीयांना मिळत होता। इथं काम करणारा हा तरुण अवघ्या 20 दिवसांपूर्वी मुंबईत आला आणि त्याला नोकरी मिळाली सुद्धा। या गाडीवर नोकरी त्याला दिली ती मनसेच्या स्वयंरोजगार सेलचे सरचिटणीस संजय लोणकर यांनी। त्याच्याकडून जाणून घेऊयात नक्की त्याला कशी नोकरी मिळाली ते। गाड़ी कब से यहाँ पे? अभी मैं आया 20 दिन हुआ मेरे को। हाँ? 20 दिन हुआ यहाँ पे मेरे को आने का। गाँव से भी 20 दिन हुआ आने का। गाँव से आया आप? हाँ। गाँव से कौन सा गाँव? बनारस। बनारस से। अच्छा, और क्या नाम है आपका? भैया आपका नाम क्या है? क्या हुआ? नहीं, ये कब से गाड़ी आप कर रहे हैं यहाँ पे? हमको नहीं मालूम, 20 दिन हुआ अभी। 3 दिन हुआ? 20 दिन हो गया। अच्छा, कौन दिया आपको ये, मतलब लीगल है आपका ये गाड़ी यहाँ पे? हमको नहीं मालूम है। कौन है सेठ आपका? अभी हमको नहीं मालूम है। सेठ भी नहीं पता आपको? काम पे किसने रखा? संजय लोणकर। संजय लोणकर। अच्छा, और आपको क्या पगार मिलता है? पगार देते हैं वो आपको? आपको किस तरह उन्होंने काम पे रखा? अपना नाम बताएंगे आप? बस नाम बता दो, हम चलेंगे। पप्पू नाम, पप्पू नाम, पप्पू नाम। मनसे स्थापन झाल्यापासून मनसेनं मराठी माणसाच्या रोजगाराचा मुद्दा सोडला नाही। पण त्यांच्या या धोरणाचं काय होतंय ते दाखवणारा हा सूर्य आणि हा जयद्रथ। राज ठाकरेंची धोरणं पदाधिकारी प्रामाणिकपणे राबवतायत का? निवडणुकीत राज ठाकरेंना अपयश आल्याचं हेही एक कारण आहे का? हे एकदा राज ठाकरेंनी जरूर तपासून पाहावं। राज ठाकरेंच्या मावळ्यांनीच अशी धोरणांना तिलांजली दिली तर लोक विश्वास कुणावर ठेवणार? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चायनीज गाडीवर उत्तर भारतीय मुलं काम करत असल्यामुळे मनसेच्या उत्तर भारतीयांविरोधातल्या भूमिकेवरच आता प्रश्नचिन्ह उभं राहिलंय। त्यामुळे मराठी मुलांना रोजगार देण्याच्या नावाखाली सुरू असलेल्या अशा राजकीय पक्षांच्या गाड्यांवर कारवाई होणार की जे पदाधिकारी या सवलतीचा गैरवापर करतात अशा पदाधिकाऱ्यांवर कारवाई होणार हे पाहणं आता महत्त्वाचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रवी चव्हाणसह दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।